नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ईशाज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल शाही पनीर। यासाठी लागणारे साहित्य 100 ग्रॅम पनीर, 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, चवीनुसार चटणी, चवीनुसार मीठ, लसूण, किसलेलं खोबरं, काजू आणि शाही पनीर मसाला। बघा, आपण सुरुवातीला पॅन गरम करून घेतलं, त्यात आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण कांदे भाजून घेऊया। कांदे करपणार नाही यासाठी आपण या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून या कांद्यांना साधारण सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेल जर टाकलं तर कांदे करपत नाही आणि भाजीची चवही खूप छान येते। बघा, या ठिकाणी आता कांदे परतून झालेले आहेत। कांद्यांना हलकासा सोनेरी रंग आला की मग त्यामध्ये आपण लसूण ॲड करूया। कांदे आणि लसूण हे एकत्र भाजून घेऊ। हे एकत्र भाजून झाले की त्यामध्ये आपण काजू टाकूया। काजू भाजून झाले की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो झाले की आपला किसलेला थोडा खोबऱ्याचा किस आपण त्यात घालूया। हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की आपण त्याला या ठिकाणी पॅनमध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला लावून त्याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊ, म्हणजे ती आपल्याला मसाला म्हणून उपयोगी होईल। या ठिकाणी पॅनमध्ये आता आपण थोडं साजूक तूप घालणार आहोत। जर तुम्हाला साजूक तूप चालत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरचा देखील वापर करू शकता। बघा, आता आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते या ठिकाणी आपण फ्राय करून घेऊ। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने हलवले तर पनीरचे बारीक तुकडे होत नाहीत। बघा, छान सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण हे पनीर एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यात काढूया। हे करण्याचं कारण असं की जर आपण हे गरम पनीर त्यात टाकलं तर पनीर छान स्पंजी होतं आणि त्याची चव देखील छान लागते आणि भाजीमध्ये त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाही। यासाठी आपण हे करू शकतो। आता आपण पनीर बाउलमध्ये टाकलं आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर या ठिकाणी आपण बारीक केलेला मसाल्याची पेस्ट घालणार आहोत आणि तिला मंद आचेवर छान परतून घेणार आहोत। हे बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता हा मसाला परतून झालेला आहे। यामध्ये आपण शाही पनीर मसाला आधी ॲड करायचा आहे। हे एकजीव झालं की नंतर आपण यामध्ये आपल्याला लागेल तसं चवीनुसार आपल्याला चटणी ॲड करायची आहे। जर कमी तिखट लागत असेल तर आपण चटणीचं प्रमाण कमी करू शकतो। बघा, छान असा हा मसाला भाजून झालेला आहे। आणि मसाला पूर्ण भाजला की त्याला छान तेल सुटतं। बघा, या ठिकाणी हे तेल सुटलेलं आहे, म्हणजे आता आपला हा मसाला भाजून तयार आहे। यामध्ये आपण आता जे आपल्या मसाल्याची पेस्ट केल्यानंतर जे त्या पाणी उरलेलं असतं ते आपण परत मसाल्याचं पाणी त्यामध्ये ॲड करू, म्हणजे तो वाया नाही जात। त्यानंतर आपण बाउलमध्ये जे पनीर टाकलेलं होतं थंड पाण्यात ते टाकायचं आहे। ते पाणीसुद्धा आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे।
म्हणजे भाजीची चव अतिशय छान लागते. यामध्ये पाणी टाकताना तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे. जर घट्ट लागत असेल तर थोडं पाणी कमी टाकूया. जर थोडी पातळ लागत असेल तर आपण पाणी ॲड करू शकतो. बघा, या ठिकाणी आता आपण पूर्ण ग्रेव्ही होईल अशा पद्धतीने पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे. बघा, मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे. काय छान वास सुटला आहे आणि मस्त रंग पण आलेला आहे. ही शाही पनीरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहायला विसरू नका. नक्की बनवा आणि आम्हाला सांगा.